हिंदी चेतना यूट्यूब चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज की कक्षा में मैं आपको तुलसी के दोहों का विवरण दूंगा। तो आइए प्रारंभ करते हैं। दोहे किसे कहते हैं, इसका अर्थ भी हमें जानना जरूरी है। दोहे शब्द का अर्थ होता है, दोहे माने दो वाक्यों में लिखित संदेश, तो उसे दोहे कहते हैं। दोहे माने दो ही वाक्यों में लिखित संदेश। यहाँ दो वाक्यों में लिखित रहते हैं मगर उनका जो अर्थ रहता है बहुत ही विशाल रहता है। तो ये सभी दोहे हम देखते हैं भक्ति काल की एक श्रेष्ठ एक देन है, हम देखते हैं। तो आइए प्रारंभ करते हैं तुलसी के दोहों का विवरण। तुलसी के दोहे हमें नैतिकता से जीवन बिताने, अच्छे कर्म करने और मानवीयता से रहने और समाज में किस तरह रहना है, ये सभी विचार हमें तुलसी के दोहों से प्राप्त होता है। तो आइए प्रारंभ करते हैं तुलसी के दोहों का विवरण। मुखिया मुख सो चाहिए खान पान को एक, पालय पोसय सकल अंग तुलसी सहित विवेक। मुखिया माने नेता, लीडर, नायक। मुख माने मुंह। कवि कहते हैं मुखिया के लक्षण बता रहे हैं इस दोहे में। मुखिया मुख सो चाहिए खान पान को एक, पालय पोसय सकल अंग तुलसी सहित विवेक। मुखिया को मुंह के समान होना चाहिए बोलकर कवि कहते हैं, क्योंकि मुंह खाता पीता अकेला है मगर सारे शरीर का पालन पोषण करता है, सारे शरीर की देखभाल करता है मुंह अकेला। वैसे ही मुखिया भी अपने ही बुद्धि से, अपने ही विचारों से काम करके उस समाज को, उससे जो मान चुके हैं उन लोगों को, उस समुदाय को आगे लेकर जाना है बोलकर कवि कहते हैं। तो कवि मुखिया के लक्षण भी मुंह के समान होना चाहिए बोलकर कहते हैं। तो दूसरे दोहे में देखिए, जड़ चेतन गुण दोष में विश्व किना करतार, संत हंस गुण गहि पाए परिहरिवारी विकार। कवि कहते हैं यहाँ पे जड़ चेतन यानी जड़ पदार्थ जैसे धूल, मिट्टी, पानी, ये सभी है जो इस दुनिया को बनाने वाले भगवान ने, सृष्टिकर्ता ने, भगवान ने अच्छे और बुरे दोनों गुणों को मिलाकर इस सृष्टि का आविष्कार किया है। सृष्टि माने दुनिया। जैसे संत और हंस पक्षी के दोनों के गुण एक जैसे होते हैं। जैसे हंस पक्षी के सामने दूध में पानी मिलाकर आप रखते हैं तो सिर्फ दूध को ही स्वीकार के पानी को छोड़ देती है, यानी पानी माने बुरे गुण, दूध माने अच्छे गुण। जैसे साधु संत लोग, योगी लोग भी इस दुनिया में अच्छे गुणों को ही अपनाकर, वो अच्छे गुणों को ही अपनाकर अच्छे समाज में अच्छाई फैलाते हैं बोलकर यहाँ कवि साधु के भी विचारों को, साधु के लक्षण को, साधु को कैसे रहना है बोलकर यहाँ पर बताए हैं। तो तीसरा है, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया ना छांडिए जब लग घटने प्राण। कवि कहते हैं जब तक आपके शरीर में प्राण है, जब तक आप जीवित रहते हैं तब तक आप दान धर्म करते ही रहना बोलकर कवि कहते हैं। क्योंकि यहाँ कवि कहते हैं दया धर्म का मूल है। आप किसी की मदद करते हैं वो धर्म का रूप है, आप किसी की मदद करते हैं वो मानवीयता है। आप अपने आप पर गर्व करते हैं, किसी पर गुस्सा करते हैं, वो पाप का मूल है बोलकर कवि कहते हैं। इसलिए कवि कहते हैं जब तक आप जीवित रहते हैं तब तक आप अच्छे कर्म करना है बोलकर कवि कहते हैं। यस। तो चौथा है, तुलसी साथी विपत्ति के विद्या विनय विवेक, साहस सुकृति सुसत्याव्रत राम भरोसो एक। कवि कहते हैं मनुष्य के जीवन में कष्ट आता है तो उसके साथ 3 गुण होते हैं। वो गुण इस प्रकार है, विद्या विनय विवेक। ये तीनों गुण एक व्यक्ति के पास रहने के बाद कोई सी भी समस्या उसे आती है, उसके जीवन में आती है, तो उस समस्या का वो सामना कर सकता है, वो आसानी से उस समस्या से बाहर जा सकता है। तो पहले उसे ये तीनों गुण सीखना जरूरी है बोलकर यहाँ कवि कहते हैं। 5वां दोहा है, राम नाम मन दीप धरो जीह देहरी द्वार, तुलसी भीतर बाहिरों जो चाहसी उजियार। यहाँ कवि कहते हैं कि जैसे दीपक ज्योति, जैसे दीपक दहलीज पर, दरवाजे में दहलीज जो दरवाजे का एक भाग रहता है वहां पे रखने के बाद घर के अंदर और बाहर जैसे प्रकाश यानी उजाला फैलता है, वैसे ही एक व्यक्ति राम नाम का जप करने से उसकी आंतरिक और बाह्य शुद्धि होती है, वो बहुत शुद्ध मनुष्य बनता है बोलकर यहाँ कवि कहते हैं। तो देखिए इस कविता के माध्यम से यानी इन दोहों के माध्यम से यहाँ स्पष्ट होता है कि एक मनुष्य को कैसे जीना है,
जीना ऐसा है कि दूसरों को एक मार्गदर्शक बनना है, जीना ऐसा है कि दूसरों को एक उदाहरण बनना है, जीना ऐसा है कि हमारे विचारों को दूसरे सुनकर समझकर वहाँ हमारे विचारों को अनुकरण करना है, ऐसे हमें जीना है बोलकर इन दोहों के माध्यम से हमें यहाँ तुलसीदास जी संदेश देने की एक प्रयत्न किए हैं। तो आइए इसका विवरण अब हम कन्नड़ में देखते हैं। ತುಳಸಿಗೆ ದೊಹೆ ಎಂಬ ಕವಿತೆಯಿಂದ ನಮಗೆ ನೈತಿಕವಾಗಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಜೀವನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದು ಈ ಒಂದು ಕವಿತೆಯ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಕಲಿಬಹುದು। मुखिया मुख सो चाहिए खान पान को ये पाले पोसे सकल अंग तुलसी सहित विवेक। ಕವಿಯವರು ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮುಖ್ಯನ ಲಕ್ಷಣಗಳು ಹೇಗಿರಬೇಕು। ಮೊದಲನೆಯ ದೋಹದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯನ ಲಕ್ಷಣಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ। ಮುಖ್ಯ ಆದವನು ಮುಖಕ್ಕೆ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮುಖ ಅಂದ್ರೆ ಬಾಯಿನಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಂದ್ರೆ ತಿಂತೀವಿ, ಆದರೆ ತಿಂತಿದ್ವೆಲ್ಲ ಶರೀರದ ಎಲ್ಲಾ ಅಂಗಾಂಗಗಳಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ। ಅಂದ್ರೆ ಬಾಯಿ ಮುಖದಿಂದ ಏನ್ ನಾವು ತಿಂತೀವಿ ಎಲ್ಲ ಶರೀರದ ಎಲ್ಲ ಏನೋ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುತ್ತೆ। ಅದೇ ರೀತಿ ಮುಖ್ಯನಾದವನು ಕೂಡ ಮುಖಕ್ಕೆ ಸಮಾನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅವನು ವಿವೇಕಯುತವಾಗಿ ಹಾಗೂ ಚಾಣಕ್ಷತೆಯಿಂದ ತನ್ನ ಸಮಾಜವನ್ನು, ತಮ್ಮನ್ನು ನಂಬಿದ್ದ ಜನರನ್ನು ಯಾವತ್ತು ಮೋಸ ಮಾಡಬಾರ್ದು, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಅವನು ಆ ಸಮುದಾಯವನ್ನು, ಆ ಸಮಾಜವನ್ನು ಮುಂದೆ ಪ್ರಗತಿಯತ್ತ ಒಯ್ಯಬೇಕು। ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಅವನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಅವನ ಕರ್ತವ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಮಗೆ ತಿಳಿದು ಬರುತ್ತೆ। ಎರಡನೇ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ ನಾವು, ಜಡಚೇತನ ಗುಣದೋಷಮಯ ವಿಶ್ವ ಕಿನ್ಹ ಕರ್ತಾರ್ ಸಂತ ಹಂಸ್ ಗುಣಗಹಿ ಪಾಯ ಪರಿಹಾರಿ ವಾರಿ ವಿಕಾರ। ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಟ್ಟದ್ದು ಒಳ್ಳೆದ್ದು, ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳು ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳು ಹಾಗೂ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಕವಿಯರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಗುಣದೋಷಮಯ ವಿಶ್ವಕಿನ ಕರ್ತಾರ್ ಅಂದ್ರೆ ಭಗವಂತ, ದೇವರು ಪ್ರಪಂಚವನ್ನು, ಈ ಸೃಷ್ಟಿಯನ್ನು ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡುವಾಗ ಎಲ್ಲಾ ಗುಣಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದಾನೆ, ಒಳ್ಳೆದ್ದು ಕೆಟ್ಟದ್ದು। ಅದೇ ರೀತಿ ಯಾವ ರೀತಿ ಅಂದ್ರೆ ಸಂತ ಹಂಸ ಗುಣ ಗಹಿ ಪಾರೆ ಪರಿಹಾರಿ ವಾರಿ ವಿಕಾರ ಅಂದ್ರೆ ಸಾಧು ಹಾಗೂ ಪಕ್ಷಿಯ ಮುಂದೆ ನಾವು ಹಾಲಿನಲ್ಲಿ ನೀರು ಸೇರಿಸಿಟ್ಟಿದಾಗ ಕೇವಲ ಹಾಲನ್ನು ಕುಡಿಯುತ್ತೆ। ಅದೇ ರೀತಿ ಸಾಧು ಆದವನು, ಯೋಗಿ ಆದವನು, ಸಂತನಾದವನು ಅವನು ಕೇವಲ ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳನ್ನು ಅವನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಜೀವನ ಪರ್ಯಂತ ಒಳ್ಳೆ ಗುಣಗಳನ್ನೇ ನಾವು ಅನುಸರಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ಈ ದೋಹೆಯ ಪ್ರಮುಖ ಅಂಶವಾಗಿದೆ। ಮೂರನೇ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಕವಿಯರು ಹೇಳ್ತಾರೆ, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया ना छाड़िए जब लग घट में प्राण। ಈ ದೋಹೆಯ ಮುಖ್ಯ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಪ್ರಾಣ ಇರುತ್ತದೆಯೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಾವು ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡಬೇಕು। ಪಾಪ ಅಭಿಮಾನ ಪಾಪದ ರೂಪವಾಗಿದೆ, ದಯಾ ಏನಿದೆ ಅದು ಧರ್ಮದ ರೂಪವಾಗಿದೆ। ದಯಾ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಮಾನವೀಯತೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಅವರಿಗೆ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದಾಗ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ನೀಡ್ತೀವಿ। ಇಂಥವನ್ನು ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಧರ್ಮದ ರೂಪವಾಗಿದೆ। ಅಭಿಮಾನ ಯಾವತ್ತೂ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಈ ದೋಹೆಯಿಂದ ನಮಗೆ ತಿಳಿದು ಬರುತ್ತೆ। ನಾಲ್ಕನೇ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ತುಳಸಿ ಸಾತಿ ವಿಪತ್ತಿ ಕೆ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ವಿವೇಕ್ ಸಾಹಸ ಸುಕೃತಿ ಸುಸಾತಿ ಅವತ್ ರಾಮ್ ಭರೋಸೋ ಏಕ್। ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಕವಿಯರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಬಂದಾಗ ಮೂರು ಗುಣಗಳು ಅವನ ಜೊತೆಗಿರ್ತವೆ। ಅವು ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾ ವಿನಯ ವಿವೇಕ। ಈ ಮೂರು ಗುಣಗಳು ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಎದುರಿಸುವ ಶಕ್ತಿ ಅವನಲ್ಲಿ ತನ್ನಂತಾನೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಇದರರ್ಥ। ಐದನೇ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ನಾಮ ಮನಿ ದೀಪಧರು ಜೀಹ ದೇಹರಿ ದ್ವಾರ್ ತುಳಸಿ ಭೀತರ್ ಬಾಹಿರವ್ ಜೋ ಚಾಹಸಿ ಉಜಿಯಾರ್। ಇದರ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, ಯಾವ ರೀತಿ ದೀಪಕವು ಹೊಸ್ತಿಲ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ಮನೆ ಒಳಗೆ ಹಾಗೂ ಹೊರಗೆ ಪ್ರಕಾಶ ಅಂದ್ರೆ ಬೆಳಕು ಬೀಳ್ತದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯು ರಾಮನಾಮ ಜಪಿಸುವುದರಿಂದ ಅವನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಆಂತರಿಕ ಹಾಗೂ ಬಾಹ್ಯ ಶುದ್ಧಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಇದರರ್ಥ। ಈ ದೋಹೆಯಿಂದ ನಮಗೆ ತಿಳಿದು ಬರೋದೆಂದರೆ, ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡಬೇಕು, ನೈತಿಕತೆಯಿಂದ ಇರಬೇಕು ಎಂಬುದು ಈ ದೋಹೆಯಿಂದ ನಮಗೆ स्पष्टवाಗಿದೆ। तो बच्चों, आज की कक्षा समाप्त करते हैं। इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाइक करिए, शेयर करिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए। अगली कक्षा में फिर से मिलते हैं, तब तक के लिए धन्यवाद।